श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी माऊली आज तुम्हाला अन्नपूर्णा रूपात दर्शन देत आहेत। जर तुमची इच्छा आहे की तुमच्या घरी सुख समृद्धी आणि नेहमी अन्नाचे भांडार भरून राहो, तर माझी स्वामी आई महान आहे असे कमेंट करून नक्कीच संदेश शेवटपर्यंत ऐका। तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही अन्नधान्याची कमतरता स्वामी पडू देणार नाही। स्वामी आज तुमच्या पुढे येऊन तुम्हाला काही मार्गदर्शन करत आहे। स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तुम्ही भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्या पाणी पाजता, तेव्हा तुमच्याकडून कळत न कळत इतके मोठे पुण्याचे कार्य घडते, त्याचे तुम्ही कधीही मोजमाप ठेवू शकत नाही। देव म्हणतात, जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली आहे, यातल्या प्रत्येक जीवाला देव कधीही उपाशी झोपू देत नाही। तुम्ही ज्या काही चिंता करत आहात, पुढील काळात तुमच्या त्या चिंता नष्ट केल्या जातील असे आशीर्वाद माझ्या कृपेने तुम्हाला प्राप्त होत आहे। तुमच्या घरी ते भरभराट होण्यासाठी तुम्ही माझे स्मरण करत आहात। आजचा दिवस तुम्ही माझे ध्यान संकृतीत केले आहेत, ते माझ्यापर्यंत आले आहे। जेव्हा तुम्ही मनोभावे माझी प्रार्थना करता, तेव्हा मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका। तुम्ही जे काही प्रश्न घेऊन माझ्या पुढे आला आहात, ते सर्व प्रश्नाचे उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे। काही उत्तर तुम्हाला काही काळानंतर प्राप्त होणार आहे। देव म्हणतात, जसे कोणाची वेळ कठीण येते तशीच चांगलीही येते, त्याचप्रमाणे तुझा कठीण काळ निघून गेला आहे, तो संपून पडद्याआड गेला आहे। बाळा, आता तुझ्यासाठी सुखाचे दिवस, आनंदाचे क्षण येत आहेत। तुझ्या घरी माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्नचित्ताने नांदणार आहे। तेव्हा चिंता करणे सोड। पुढील काही काळात तुम्ही त्या सुखाचा अनुभव करणार आहात, ज्या सुखासाठी तुम्ही देवाचे अत्यंत प्रीतीने मनोभावेने चिंतन करून नामस्मरण करून प्रार्थना करत आहात। देव तुमची प्रार्थना ऐकत आहे। तुमच्या दिशेने एक मोठा चमत्कार येईल, जो तुमचे घर समृद्ध आनंद आणि ऐश्वर्याने परिपूर्ण करेल। इथून पुढे तुमच्या आयुष्यातील जे चंचल आहे, जे दुःख आहे, जे क्लेश आहे, ते या रात्रीतून संपवणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे। जर तुमचाही स्वामी शक्तीवर, स्वामीच्या आशीर्वादावर विश्वास आहे, तर निरंतर श्री स्वामी समर्थ हा जप करा। अत्यंत प्रीतीने केलेला जप स्वामीपर्यंत पोहोचेल। स्वामी आज माऊली रूपात तुमच्या पुढे आले आहे। अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेऊन तुमच्या घरी धनधान्याची वृद्धी होईल, सुख संपदा आनंद येईल आणि अपदांचा विनाश होईल हे निश्चित माना। जो कोणी हा आशीर्वाद प्राप्त करेल, त्याच्यासाठी ते सुख येत आहेत। स्वामी आईच्या विचाराशी तुम्ही सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असे संमती दर्शवा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा। भाग्यवान ठराल तेव्हा मनापासून हे आशीर्वाद स्वीकार करा। ज्याचा देवावर आणि देवी शक्तीवर विश्वास आहे, त्यांनी देव महान आहे असे कमेंट करायला विसरू नका। देव म्हणतात, बाळा, तू जो द्वार ठोठावलं आहे, आता ते द्वार तुझ्यासाठी उघडण्यात येणार आहे। काळजी चिंता नाश करणारे माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या आयुष्यात चमत्कार घडवणार आहे। तुम्ही ज्यासाठी देवाची विनंती करत आहात की तुम्हाला ती भरभराट हवी आहे, ते दूर गेलेले नाते परत प्रेमासहित हवे आहे, आनंदासहित प्राप्त करायचे आहे, तर सुसज्ज व्हा। कारण आता तुमच्या दिशेने एक चमत्कार घडेल, ज्यामुळे त्याचे नाते दुरावले आहे, त्याचे नाते त्याच्याकडे प्रेमासहित आनंदाने सुसंवादासह प्राप्त होणार आहे। तुमच्यात कधीही न घडलेले ते नाते आता घट्ट होणार आहे। तुमच्यातील तो दुरावा नष्ट होऊन तुमच्यासाठी ते सुसंवाद आणि मनापासून प्रेमाचे संकेत प्राप्त होणार आहेत। जर तुम्ही या संदेशाला शेवटपर्यंत ऐकलेत आणि लाईक केले, तर हे सर्व आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत हे विसरू नका। स्वामी म्हणतात, बाळा, तू अशा हंगामात प्रवेश करत आहेस जिथे तुला कुठलीही कमतरता भासणार नाही। मागील काळात तू खूप काही अडचणी सहन केले आहे। काही माझे बाळ तर काही क्षणापूर्वी काही त्रास सहन करत आहेत, पण मी आज त्यांना आरोग्याचाही
आशीर्वाद देऊ इच्छितो त्यांनी आपले अन्न ग्रहण करताना सर्वप्रथम देवाचे स्मरण करावे। अन्नदेवता अन्न ग्रहण करताना श्री स्वामी समर्थ एकदा नामस्मरण करावे। त्यामुळे तुमच्या अन्नात ती पवित्रता, ती ऊर्जा निर्माण होईल। अन्नपूर्णा मातेचे स्मरण करायला विसरू नका। देव म्हणतात, जेव्हा जो कोणी काही रोगाने ग्रस्त आहे त्यांनी जर काही अन्न ग्रहण करताना, काही खाताना देवाचे स्मरण करून ते अन्न ग्रहण केले तर त्याच्यातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती नष्ट होऊन तुमच्या शरीराला ते वर प्रदान करेल। त्या अन्नाचा तुमच्या शरीराला अमृतासारखा दिव्य ऊर्जा प्राप्त करून देणारा स्तोत्र निर्माण होणे हे अन्नातून तुमच्यासाठी परब्रह्म ठरवले आणि तुमच्यातून गेलेली शक्ती तुम्हाला परत मिळेल, ज्यांनी तुमच्या शरीरातील वेदना कमी होतील। देव म्हणतात, बाळा, अन्न खाताना, अन्न शिजवताना, कुणाला दान देताना आवश्यक देवाचे स्मरण करावे। ज्यांना जमत असेल तर गौमातेला नक्कीच नैवेद्य पण करत जा। गौमातेत 33 कोटी देव सामावले आहे, त्यामुळे तुम्ही दिलेले अन्न जेव्हा गौमाता ग्रहण करेल तेव्हा तुम्हाला अत्यंत आशीर्वाद आणि शुभ संकेत प्राप्त होऊ लागतील। तेव्हा नक्कीच त्यांना जमत असेल त्यांनी ते कर्म रोज नित्य करावे। गौमातेला घरातील एक पोळी थोडे गूळ देऊन तिला ते चारावे। जर होत असेल तर आपण स्वतः तो नैवेद्य गायीजवळ नेऊन द्या, त्यामुळे तुम्हाला अशी दिव्य ऊर्जा प्राप्त होईल। तुमच्यात जर काही अशक्तपणा आहे, काही रोगग्रस्त आहात तर तुमच्या रोगावर गायीला तुमच्या हाताने खाऊ घालणे हे तुमच्यासाठी एक औषधाचे कार्य करेल। काही दिवसातच तुम्हाला त्याचा अनुभवही नक्कीच येईल की तुमची जी काही व्याधी आहे ती हळूहळू करत आता तुमच्या शरीर सोडत आहे आणि तुमच्या ते सर्व काही ते पूर्ववत निर्माण होत आहे। जर तुम्ही विश्वास करता तर अनुभव घेऊन पहा। स्वामी म्हणतात, जर तू एखाद्या भुकेल्याला अन्नदान केलास तर त्याचे किती पटीने तुला ते सर्व काही आनंद आणि खूप काही आशीर्वाद प्राप्त होतात, दुआ प्राप्त होते, याचा तो अंदाजही लावू शकत नाही। स्वामी म्हणतात, मी तुम्हाला म्हणत नाही की हजारो रुपये दान करा, हजारो काही खर्च करा, पण थोडक्यात जरी तुमच्या हाताने जे काही होईल ते जर तुम्ही केले तर त्याचे फळ अधिक होऊन तुम्हाला प्राप्त होईल। कारण मी तुला इतके सक्षम बनवले आहे की तू थोडाफारही केलं तरी उत्तम होईल। बाळा, तुमच्यातील जे काही क्लेश आहे ते दूर करण्यासाठी देवाचा आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहे। तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात, ते सर्व काही दोष निघून जातील। त्या जागी सुसंवाद आनंद तुम्हाला प्राप्त होऊ लागतील। स्वामी म्हणतात, प्रत्येकासोबत काही धन दौलत जाणार नाही, पण प्रत्येकजण तेच कमावण्याच्या मागे धावू लागला आहे। बाळा, तेही तितकेच आवश्यक आहे, मीही जाणतो, पण तुम्ही त्यासोबत आपल्या आयुष्यात काही चांगले कर्म करत जावे आणि ते नित्य उतरावे असे काही मी तुम्हाला सांगू इच्छितो। कारण जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेच तुम्हाला तुमचे उपभोग घेण्यासाठी दिले। तुम्ही जे काही कमवत आहात ते सर्व काही देवाचे आशीर्वाद चमत्कार रूपात तुम्हाला प्राप्त होत आहे। तेव्हा लक्षात घ्या, निरंतर काहीतरी चांगले कर्म आपल्या आयुष्यात नित्य असावे, जोडून घ्या, त्यामुळे तुमचे मन समाधानी आणि आनंदी राहील। काही सवयी अशा लावा की ज्यामुळे इतरांना तुम्ही कधीही दुखावणार नाही, त्यामुळे तुम्ही अधिक कोणाला तरी सुख द्याल, आनंदाचे असे काही निर्माण कराल, त्यामुळे कुणाचे तरी चेहऱ्यावर हास्य येईल। जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणून कमेंट करा। जर तुम्ही जास्त खर्च करून काही करू शकत असाल तर कुणाचा अपमान देखील करू नका। जर जो कोणी तुमच्याकडे मदतीचा हात मागायला येत असेल तर त्याला जी जमेल ती तू त्याच्या तऱ्हेने मदत आवश्यक करा, पण कुणाच्या गरिबीवरून कधीही कमी लेखू नका, कारण कधी कोणाचे असे भाग्य उजळेल हे सांगता येत नाही। बाळा, देवाच्या हाती ते सर्व काही, देव प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून तुमचे कर्म चांगले करा आणि जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल तेव्हा त्याचा अभिमान देखील बाळगू नका। देव म्हणतात, जो मनापासून माझा आहे तोच माझा बाळ आहे, कारण मी त्याच्यावर प्रेम करू इच्छितो, त्यावर आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो। आज देखील मी आनंदाचा आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे। आज तुमच्या मनाची जे काही इच्छा आहे ते मला सांगा, मी ते पूर्ण करण्याचे
आशीर्वाद तुम्हाला देईल आणि ते नक्कीच होईल, यावर तुम्ही देखील विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या हितासाठी सुरू आहे. स्वामी म्हणतात, कंटाळा करू नको. नाम जपामुळे तू माझ्या अधिक जवळ आणि प्रिय होतोस, म्हणून नाम जपामुळे तू मला प्राप्त करतोस. नाम जप करतोस त्यामुळे मी तुझ्या मागे पुढे आहे. जेव्हा तुझे कल्याण करणारे आशीर्वाद तुझ्या मागे पुढे आहेत. जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला परिपूर्ण असलेला स्वामीचा दिव्य संदेश ऐकत आहेत, त्यांच्या घरी सुख, समृद्धी, आनंद आणि अन्नपूर्णा माता आशीर्वाद देऊन स्वामी माऊली आज अन्नपूर्णा मातेच्या रूपात तुमच्या घरी आले आहेत. तेव्हा तुमच्या घरी आता इथून पुढे कुठलीही अन्नधान्याची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही. तुमच्या अधिक जवळ निर्माण होऊन कारण मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. तुम्हाला कुठलीही कमतरता इथून पुढे जाणवणार नाही. स्वामीचे दिव्य आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यासाठी देवाचे निरंतर धन्यवाद करा. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करून तुमच्या घरी आनंद, प्रगती, उत्साह आणि आरोग्य प्रदान करो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.